मराठी असो वा हिंदी, अभिनेत्रींमधील कॅटफाईट हा कायम चर्चेचा विषय राहिलाय. आणि हा अबोला फक्त आत्ताच्याच नाही तर आधीच्याही अभिनेत्रींमध्ये होता, अशी सुद्धा चर्चा असते. आता 90च्या दशकातील 2 अभिनेत्रींमध्ये अबोला असल्याचं बोललं गेलं होतं, अशी बातमी समोर आलीय. ही कॅटफाईटची चर्चा रंगली होती एकेकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या 2 सौंदर्यवतींमध्ये. त्या म्हणजे वर्षा उसगावकर आणि अश्विनी भावे. मराठी सिनेसृष्टीमध्ये वर्षा उसगावकर आणि अश्विनी भावे यांच्यातही अशीच काहीशी स्पर्धा होती. त्या दोघी मैत्रिणी नाहीयेत असं बोललं जायचं. यावर आता फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत वर्षा उसगावकर यांनी मौन सोडलंय. अनेक वर्षांपूर्वी घडलेला किस्सा त्यांनी या राऊंड टेबलमध्ये सांगितला. वर्षा उसगावकर अश्विनी भावेंबद्दल म्हणाल्या, आम्ही दोघींनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय. माझा स्वभाव तेव्हा थोडा रिझर्व होता. मला अजूनही आठवतंय, आम्ही हनीमून सिनेमाचं शूटिंग करत होतो. यामध्ये कादर खान यांनी आमच्या ऑनस्क्रीन वडिलांची भूमिका साकारली होती. सिनेमामध्ये अश्विनी माझी बहीण होती, त्यामुळे पडद्यावर आमचं नातं खूपच गोड बहिणींचं होतं. पण पडद्यामागे ही एका कोपऱ्यात असायची आणि मी वेगळीकडे असायचे. मग त्यांनी आम्हाला विचारलं, तुम्ही अशा वेगवेगळ्या का बसता, नेमकं काय कारण आहे? त्यावेळी सेटवर विजू खोटे, ऋषी कपूर सुद्धा होते. तेव्हा मग आम्हाला थोडं कसं तरी वाटलं, पण आमच्याकडे उत्तरं नव्हती. आम्ही त्यांना असं काहीच नाहीये इतकंच म्हणू शकलो. वर्षा पुढे म्हणाल्या, खरं सांगायचं झालं तर आमच्यात काहीच वाद नव्हते. मीडियामध्ये फक्त अशा स्वरूपाच्या बातम्या यायच्या, पण भांडखोर वगैरे खरंच नव्हती. हनीमून चित्रपटाच्या आधी अश्विनीनं ऋषी कपूरबरोबर हिना सिनेमात काम केलं होतं, त्यामुळे या दोघांची आधीपासून छान मैत्री होती. मग दिग्दर्शक मला सांगायचे, तू सुद्धा ऋषीजींना भेट, त्यांना हाय हॅलो म्हण. पण ते मला जमलंच नाही, कारण ते माझ्याशी जेवढ्याच तेवढं बोलायचे. एकदा अश्विनी, चिंटूजी आणि माझं एक फोटो सेशन होतं. त्यावेळी अश्विनी बरोबर ते फार फ्रेंडली होते. मग तेव्हा मला असं वाटलं, अरे यांची तर खूप चांगली मैत्री आहे आणि हे माझ्याबरोबरच बोलत नाही. अश्विनीमध्ये असं काय आहे जे माझ्यात नाहीये? तरुणपणी असे सगळे बालिश विचार आपल्या डोक्यात येतात. हेच जर आता झालं असतं तर कदाचित मी इतकं मनावर घेतलं नसतं. पण तेव्हा आम्ही लहान होते, त्यामुळे मला ते फील झालं. त्यानंतर एके दिवशी नीतूजी सेटवर आल्या होत्या. तेव्हा मग चिंटूजी म्हणाले, वर्षाचं हिंदी खूप छान आहे, ती हिंदी बोलत असताना मराठी ॲक्सेंट वाटत नाही. मग तेव्हा माझे सगळे गैरसमज दूर झाले. चिंटूजींनी त्यांच्या बायोग्राफी पुस्तकात सुद्धा अश्विनीचा आणि माझा उल्लेख केलाय. तेव्हाही मला खूप आनंद झाला. तर सांगायचा मुद्दा असा की त्या सगळ्या खूप बालिश गोष्टी होत्या. मी कधीच अश्विनीचा मत्सर केला नाही, असंही वर्षा उसगावकर यांनी सांगितलं. या राऊंड टेबलमध्ये अश्विनी भावे सुद्धा आल्या होत्या. वर्षा यांनी सांगितलेला किस्सा ऐकून अश्विनी भावे यांना सुद्धा हसू आवरलं नाही. तर या दोघींपैकी तुमची आवडती अभिनेत्री कोण ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.